नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेसंदर्भामध्ये। तर बऱ्याच महिलांच्या कमेंट मला आलेल्या आहेत, ताई आम्हाला अजून हप्ता आलेला नाही, हप्ता आलेला नाही। तर मला असं वाटत आहे या क्षणाला की सरकारने थोडंसं याच्यामध्ये हस्तक्षेप करावं। काल मी आदितीताई तटकरे आपल्या बाल विकास मंत्री महाराष्ट्र राज्याच्या त्यांना सुद्धा मी काल विनंती केलेली आहे की लवकरात लवकर या संदर्भामध्ये काहीतरी त्यांच्याकडनं जी आहे ती अपडेट येणं खूप अपेक्षित आहे आणि खूप महत्वाचं आहे। ही मी विनंती कालच त्यांना केली आहे। आज सुद्धा अशा सर्व पात्र लाभार्थी जेवढ्याही महिला आहेत ज्यांना हा हप्ता अजून म्हणजेच जूनचा 12वा हप्ता आणखीन आलेला नाही, त्या सर्व महिलांना लवकरात लवकर ह्या हप्त्याचं वितरण लवकरात लवकर करावं ही मी आता विनंती महाराष्ट्रातील आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांना करत आहे। तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसंच एकनाथ शिंदे साहेब यांना सुद्धा करत आहे। तर कृपया करून महायुती सरकारने थोडंसं ह्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि एकदा पाहावं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ह्या 12व्या म्हणजेच जूनच्या हप्त्या संदर्भामध्ये एवढा का प्रॉब्लेम झालेला आहे आणि कशामुळे ह्या पात्र महिला असून सुद्धा हप्ता आलेला नाही। मला बऱ्याच पद्धतीने कमेंट आलेले आहेत की ताई आमच्या शेजारी 4 व्हीलर आहे त्यांना हप्ता आला, आमच्याकडे काहीच नाही तरी आम्हाला हप्ता आलेला नाही। काही महिला अशा कमेंट मला करत आहेत चॅनलवरती की ताई आमच्याकडे 5 एकर जमीन नाही तरी आम्हाला हप्ता नाही आला, आमच्या आजूबाजूला 5 एकर 10 एकर जमीन आहे तर त्यांना हप्ता आलेला आहे। बऱ्याच महिलांचं असं मला म्हणणं आहे की ताई माझ्या शेजारच्या महिलांना पैशाची काहीच कमी नाही तरी सुद्धा त्यांना हप्ता आलेला आहे पण मला हप्ता आलेला नाही। तर थोडंसं सरकारने ह्याच्यामध्ये लक्ष घालावं अशीच माझी सरकारला विनंती आहे। आणि तात्काळ जेवढ्याही पात्र लाभार्थी महिला आहेत ज्यांना हा हप्ता महाराष्ट्रामधील महिलांना अजून मिळालेला नाही, त्या सर्व महिलांना ज्या पात्र आहेत त्यांना हा हप्ता वितरण करणं खूप महत्वाचं आहे। आपली ही योजना क्रांतिकारी योजना ठरलेली आहे, सगळ्यात महत्वपूर्ण योजना ठरलेली आहे। महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी ही आपली योजना आपल्या महाराष्ट्रात ठरलेली आहे आणि खूप महिलांचा विश्वास आहे या योजनेवर विश्वास आहे की काहीही झालं तरी सुद्धा हा 12वा हप्ता जून महिन्याचा लवकरात लवकर वितरण होईल। ज्या महिला पात्र आहेत असंच त्या महिलांना अजूनही वाटत आहेत। याच योजनेच्या अंतर्गत मी पहिल्या दिवसापासून काम करत आहे आणि पहिल्यापासून सर्व अपडेट माझ्याकडे आहेत। तशीच ही सुद्धा अपडेट मला आहे की महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे अजून 30% महिलांना हे वितरण बाकी आहे। सरकारने निधी मंजूर केला, सर्व काही प्रोसिजर झाली, हप्ता सुद्धा थांबत किंवा ती टेक्निकल जे काही प्रॉब्लेम आले तसं ते सॉल्व्ह करत करत महिलांना वितरण झालेलं आहे। पण ज्या महिलांना वितरण झालं नाही, ज्या पात्र आहेत त्यांना लवकरात लवकर हा हप्ता मिळणं खूप अपेक्षित आहे। बाकी मी सर्व कालच्या आपल्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे। सर्व महिला भगिनींना माझी हात जोडून विनंती आहे, जेवढ्या पात्र महिला आहेत ज्यांना हप्ता मिळाला असेल ज्यांना हप्ता मिळाला नसेल त्यांनी सर्वांनी हा आपला जो आहे तो व्हिडिओ शेअर करा। तात्काळ हा व्हिडिओ आपल्या मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे। मीही माझ्याकडून प्रयत्न करत आहे की ज्या पात्र महिला आहेत त्यांना हा हप्ता मिळावा। आज आपले मुख्यमंत्री देवाभाऊ हे पुण्यामध्ये आहेत, पुण्यामध्ये एका कार्यक्रमाला ते आले आहेत। तर तात्काळ तुम्ही आपल्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। मी सुद्धा शेअर करते। महिलांना असा विचार नका करू की मला हप्ता आला मी कशाला हा व्हिडिओ शेअर करू किंवा मला काय घेणं आहे, असा विचार अजिबात करू नका। तुम्हाला जूनचा जरी हप्ता आला असेल तर जुलैचा हप्ता अजून बाकी आहे, त्यामुळं आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आणि तुमच्यासाठी मी हे प्रयत्न करते। मी योजनेचा फॉर्म भरला नाही, मी अगोदर पण सांगितले, त्यामुळं तुमच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा। देवाभाऊ पर्यंत हा व्हिडिओ आपल्या पुण्यात पोहोचला पाहिजे, कारण का मी सुद्धा पुण्यामध्येच राहिला आहे। मी खूप प्रयत्न करत आहे पण त्यांच्यापर्यंत मी नाही जाऊ शकले अजून। मी वेळ सुद्धा मागत आहे पण सर्वांना माहिती आहे सध्या अधिवेशन चालू आहे। पण माझ्या माहितीप्रमाणे आज देवाभाऊ पुण्यामध्ये आहे जेव्हा मी हा व्हिडिओ शेअर करणार आहे आज, त्यामुळे तात्काळ हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांनी शेअर करावा ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे। 12वा हप्त्याचं वितरण काहीही टेक्निकल प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर हा 12वा हप्ता वितरण झाला पाहिजे। सरकारला आणि देवाभाऊंना हीच माझी हात जोडून विनंती आहे। बाकी सर्व काही तुम्हाला माहितीच असणार आहे, पण तरी सुद्धा मी योजनेवर आणि मी महिलांसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेवर काम करते, त्यामुळे मला माहिती बहीण योजनेच्या अंतर्गत किती सारे प्रॉब्लेम महिलांना येत आहेत। देवाभाऊ तुम्हाला हात जोडून विनंती करत आहे, थोडंसं लक्ष घाला तुम्ही ह्याच्यामध्ये।
माझी खूप हात जोडून तुम्हाला विनंती आहे, तळागाळातल्या महाराष्ट्रातील महिला माझ्याशी कनेक्ट आहेत. याच योजनेच्या अंतर्गत आपले व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहेत आणि मनीषा धुमाळ ऑफिशियल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून आपण ह्या योजनेवर काम करत आहोत. देवा भाऊ तुम्हाला हात जोडून विनंती करते, प्लीज लक्ष घाला थोडंसं आपल्या लाडकी बहीण क्रांतिकारी योजनेमध्ये. ह्या एवढं सांगायचंय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.